कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधव बऱ्याच महिन्यांपासून कर्जमाफीची वाट पाहत आहेत। अखेर तारीख पे तारीख अशीच आता सरकारकडून सूचना येत आहे। परंतु मित्रांनो, खरोखर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कोणत्या तारखेपासून मिळणार आहे त्या संदर्भातली ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण त्या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। आता पुढील आठवड्यामध्ये कोणत्या तारखेपासून कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणि किती रक्कम शेतकऱ्यांना जमा केली जाणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण तसेच सरकारी योजनांबद्दलची प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती आपण रोज आपल्या शेतकरी बांधवांसाठी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। तर त्याला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे। पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज खात्यात कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आलेले असून त्यासाठी लवकरच विशिष्ट क्रमांकासह पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। तसेच संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांना मोबाईल संदेशाद्वारे माहिती दिली जाणार आहे। सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही योजना राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना मानली जात असून तिच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून योजनेची आखणी करण्यात येणार आहे। योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे। यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी ही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेत शेतकऱ्यांनी त्यांच्या वाट्याची रक्कम भरल्यानंतर शासनाचा कर्जमुक्तीचा हिस्सा थेट संबंधित कर्ज खात्यात जमा केला जाणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अन्नधान्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी शासनाने अशा प्रामाणिक कर्जदारांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेतला आहे। कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी व दिरंगाई टाळण्यासाठी शासनाने महाआयटीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व आधार क्रमांकावर आधारित केली आहे। सर्व बँकांकडून पात्र कर्ज खात्यांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात येत असून संगणकीय पडताळणीनंतर अंतिम याद्या तयार केल्या जाणार आहेत। या याद्या गावची चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था तसेच आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। याशिवाय पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकांकडून संदेशही पाठवण्यात येणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर आधार क्रमांक किंवा यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जाऊन कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे। प्रमाणिकीकरणानंतर माहितीची खात्री करून शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाईल। एक वेळ समझोता योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांच्या वाट्याची रक्कम भरल्यानंतरच शासनाचा हिस्सा त्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक विष्णू पोतंगले यांनी केले आहे।